वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. क्रोध अभिमान केला पावटणी, माता अभिमान गेल्यानंतर एक एका लागती आई रे. पंढरीच्या लोकांना या अभिमान पाया पडे जन एकमेका, म्हणून एक एका लागती पायी. आणि खरोखर जीवनातला अभिमान गेला की आनंदाच्या लाटा वर येतात. विठ्ठला ज्ञान पुस्तकातून मिळतं हे नेहमीच आहे, पण पुस्तकापेक्षाही खरं ते मस्तकातून मिळत. कुठून मिळत? मस्तकातून मिळत. खर तर वक्ता हा निमित्त असतो. पुन्हा समोरचे जसे मायबाप आहेत त्याचे, तसे वक्त्याला पाठीमागे देखील एक शक्ती असते, ती गुरूंची शक्ती असते. पाठीमागे गुरुजन आणि समोर श्रोतेजन, याच्यामध्ये वक्ता सहज रीतीने न चालता चालतो. तुम्ही अशा रीतीने म्हणती घाई खेळ मांडीला वाळवंटी हरी, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी, एकेका लागती पायी रे. नाचते आनंद कल्होळी, पवित्र गाणे नामावळी रे. कळकाळावरी घातली कासे, कैका उन्ही बळी रे. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, आहार मिरविती गळा रे. टाळ मृदंग घाई पुष्पात वर्षा, अनुपम्य सुख सोहळा रे. लुप्तली नादी लागली समाधी, मूढजन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी मानुभाव, एकची सिद्ध साधकारे. वर्णाभिमान विसरली याती, एकेका लोटांगणी जाती रे. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाजर फुटती रे. होतो जे बेकार गरजतांबर, मातले वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तरावया भवसागर रे. नाचते आनंद कल्होळी, पवित्र गाणे नामावळी रे. विठ्ठला हा हा हा
खेळ मांडीला वाळवंटी आई नाचती वैष्णव भाई रे क्रोध अभिमान केला प्रावटली एकेका लागती पायी रे जगद्गुरु तुकोबराय यांचा खेळीच्या प्रकरणातील घेतलेला हा भाग 2 ओळीचा आणि 4 कडव्याच्या अभंगाला नेहमी करतात 2 पाद किंवा 2 ओळी आणि 4 कडवे या अभंगाला जर 2 तास तर 4 चरणाचा आणि 6 कडव्याचा खेळीचा अभंग हा खेळ कसा जमायचा आणि संत महात्म्यांच्या या अभंग सागराच्या कडाकाठाशीच गुडघे स्नान करण्याची सवय असलेले आपण या डोहात जाऊन परत कसे यायचे नेहमी मगाशी म्हटल्याप्रमाणे लहान अभंग सेवेसाठी घेतले जातात आणि विचार करून त्यावर बोलायचं झालं तर ते लहानशे अभंग ही ठरलेल्या वेळेला मोठे होतात आणि म्हणूनच की काय मोठे अभंग मागेच राहिले ते कायम स्वरूपाचे मागे राहिले विठ्ठल विठ्ठल या बाबतीमध्ये एवढा मोठा अभंग आणि भजनाच्या परिचयाचा पण कीर्तनाच्या बाबतीत याचा परिचय नाही असा अभंग निवडला गेला परवा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं गाथा अष्टादशाह असा आळंदी क्षेत्रात झाला म्हणजे 18 दिवसामध्ये संपूर्ण गाथ्याचा अर्थ सांगणे 4,500 अभंगाचा 4.5 अभंग 18 दिवसामध्ये अर्थाने पुरे करायची सांगून त्यात सांगणारे अनेक होते आणि दिवसातून 4 सत्र चालायचे 2-2 तासाचे 4 सत्र म्हणजे 8 तास आणि असे 8 तास बैठक मारणारे 300च्या वर विद्यार्थी श्रोते होते विठ्ठल त्यावेळेला बोललं गेलं की हे सगळ्या अभंगांचा अर्थ जनतेच्या अथवा समाजाच्या समोर येणं अशी गोष्ट क्वचितच होती नाहीतर सध्या संप्रदाय वाढला संप्रदायातले कीर्तनकारही भरपूरच वाढले आणि कीर्तनही वाढले त्या मानाने दररोज शेकडो कीर्तन होत असावीत महाराष्ट्रामध्ये आता या वेळेला आपलं कीर्तन चालू झालंय मला वाटतं मोजून संख्येचा जर विचार करायचा की याच क्षणाला महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी कीर्तन चालू असतील असा जर उगा अंदाज केला तर मला वाटतं 1000च्याही पुढे जातील 1000 नाही आठवत सध्या आणि या बाबतीमध्ये मग फडकरी म्हणून काही विद्वान म्हणून जरी वेगवेगळे भाग असले तरी कीर्तनाच्या अभंगाच्या बाबतीमध्ये परवा विनोदाने मी बोललो त्या अष्टादशात बहुतेक कीर्तनकारांचे मतभेद आहेत ते एका विचारात येत नाही पण ठराविक
मंडळावर सगळ्यांनी कीर्तन करावं या बाबतीत सगळ्यांचं एकमत आहे. विठ्ठल बऱ्याचशा कीर्तनकारांचा एकच अभंग असं ही संख्या आपल्याला सापडू शकेल. कमी कर रे बाबा, एखाद्या दुसऱ्या अभंगावरच. म्हणून कीर्तन करणारी मंडळी शेकडो असली तरी कीर्तनाचे अभंग हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच ठराविक. आणि त्या ठराविक अभंगावरही चिंतनही ठराविकच, विचारही ठराविक. जो मागावून आलेला, ज्याला परंपरेने आलेला अशा रीतीने म्हटलं जातं. परंपरेचं चिंतन आहे ते चांगलंच आहे, त्यात शंका नाही. पण हा एक एक अभंग आणि असे हजारो अभंग असे आहेत की यावर हजारो जणांनी आणि हजारो वेळा जरी विचार केला तरी त्यात नवनवीन अर्थ आहे. विठ्ठल नित्य नूतन विचार केला असं. तसे वेगवेगळ्या अशा स्वरूपाचे अभंग आहे. आणि म्हणून जेवढं धन, जेवढं ज्ञान संतांनी समाजाच्या हाती दिलं तेवढं संपूर्णतया उपभोगलं जात नाही. त्याचा कुठला तरी कानाकोपऱ्यातच आपण तृप्ती मानतो, समाधान अशा रीतीने मानतो. आणि मग बरंचसं अभंग धन असं शिल्लकच राहिलेलं आहे, राहत आहे. आणि मग या दृष्टीने असा थोडा बहु प्रयत्न आहे, असा थोडा बहु प्रयत्न आहे. आपणास जो अभंग अथवा ज्या गोष्टी ज्ञात आहेत, माहित आहेत, त्याच जगाला सांगण्यापेक्षा आपल्याला ही जे अज्ञात आहे, न कळत आहे, ते कळून घेण्याकरता करण्याचा, अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून मला वाटतं आजचा अभंग तसा मोठाही आहे, कीर्तनाच्या दृष्टीनं परिचयाचा नाही. आणि तोही मग तुम्ही सेवेकरता का घेतला, तो तुम्हाला समजून सांगण्याकरता घेतलेला नाही, तुमच्या द्वारा समजून घेण्याकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञान पुस्तकातून मिळतं हे नेहमीच आहे, पण पुस्तकापेक्षाही खरं ते मस्तकातून मिळतं. कुठून मिळतं? मस्तकातून मिळतं. पुस्तकापेक्षा श्रोत्यांच्या मस्तकाची मदत फार होते. वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नवीन. मी तर म्हणतो वक्त्याला काय सांगता येतं यापेक्षा वक्ता शब्दच श्रोत्यामुळे सिद्ध होतो. बरोबर आहे का चूक आहे? मला आता तुम्ही वक्ता म्हणत असाल, तुम्हीच म्हणता, मोठ्या मनाने म्हणता वक्ते आहे, कीर्तनाचे हे वक्ते आहे. पण मला वक्ता तुम्ही का म्हटला? तुम्ही सगळे कोण आहात? श्रोते आहात. तुम्ही श्रोते आहे म्हणून वक्ता आहे. कीर्तन सुटल्यानंतर उगा मी सातपूरच्या जवळ गाडी उभी केली, म्हटलं इकडे या, हो इकडे या, काय मी वक्ता आहे. ते म्हटले निवडणुकीचा हे कुठला आहे वक्ता? श्रोत्याच्या सापेक्ष वक्ता. परवा आळंदीत तर असं सांगितलं की श्रोतेच वक्त्याला जन्म देत. श्रोते परवा आपल्या बालाजी मंदिरामध्ये मराठी साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष म्हणून आलेले होते.
फार चांगला गोड वाक शब्द उच्चारला आणि तो माऊलीचा म्हणून उच्चारला की श्रोते हे वक्त्याचे मायबाप आहेत. श्रोते हे वक्त्याचे कोण असतात? जरी माहेरे श्रीमंती होती तुम्हा ऐशी. श्रोत्याशिवाय वक्त्याचं ज्ञान उमटतच नसल्यामुळे वक्त्याला जन्म देतात कोण? श्रोते. ही नाथांच्या घरची एक उलटी खूण आहे. मनुष्य लग्न झालं त्याला पहिल्याने तो मुलगा झाला की त्याला बाप असं म्हटलं जात. आणि बापाने कुणाला जन्म दिला? बापाने कुणाला जन्म दिला? मुलाला. अगदी खोटं बोलतो आपण सगळेजण. बापाने मुलाला जन्म दिलेला नसतो, त्या मुलामुळे बापाचा जन्म झालेला बापाचा जन्म कोणामुळे? ज्या दिवशी याला मुलगा झाला त्याच्यामुळे हा मुलगा झाला नव्हता. मी बाप आहे कोणाचा? मुलगाच नसेल तर हा कोणाचा बाप? सापेक्ष शब्द आहे ती सापेक्ष. मुलामुळे बाप आहे, श्रोत्यामुळे वक्ता आहे. आणखी सांगू का? मतदारामुळे आमदार आहे. कोणामुळे? आता ते किती प्रयत्न चाललाय बरं. नुसत्या नगरपालिकेच्या आल्या आता निवडणूक आणि सगळ्या बाकीच्या निवडणूक आहेत. 5 वर्षातले अर्धे वर्ष आपली निवडणुकांचा पंचवार्षिक मध्ये 3 वर्ष कशात जातात. आणि हे निवडून आलेले माणसं कसा बसा व्यवहार करायला लागले की 2.5 वर्षात त्यांची मुदत समाप्त होते, पुन्हा निवडणूक आहे. मिळून सगळ्या देशाचं सगळं आयुष्य निवडणुकात चाललंय. विठ्ठल निवडणुकाची मोठी गंमत आहे की मतदारामुळे तो उमेदवार किंवा तो आमदार झाला किंवा तो नगरसेवक झाला. मी तर विनोदाने म्हणत असतो, ती मतदानाची पेटी असते ना, तिच्यातून उमेदवाराचा जन्म होतो. म्हणजे उमेदवाराचा अर्थ नगरसेवक असेल, आमदार असेल, त्याच्यातून कोणाचा जन्म होतो? म्हणजे मतपेटी ही त्याची कोण? आणि आई जर निश्चित झाली तर मग बापाचा शोध लागण्याची वेळ आहे. मतपेटी ही जर आई आहे तर बाप कोण? मतदार. खरं म्हणजे 2 बापाचं म्हणणं सुद्धा शिवी होतं. इथे तर जास्तीत जास्त बाप पाहिजे विठ्ठला. खूप बहुमताने विजयी. पण बहुमत म्हणजे जास्त मतदार हे बाप आहे, मतपेटी आई आहे. निकालाचा दिवस तो जन्म दिवस आहे. त्या दिवशी निकाल लागला नाही, जन्म दिवस. नंतर ठिकठिकाणी सत्कार सोहळे हे बारस आहे. आणि मुदत संपल्यानंतरही माझे आमदार, माझी नगरसेवक, हा काय प्रकार? त्याला भूताचा प्रकार म्हणतात. मेलत नाही, विनोदाचा भाग आपण बाजूला सारा. तेव्हा इथे मी बोलत होतो की आम्हालाही तुमच्यापासूनच ज्ञानाची प्राप्ती होते. आम्ही तुम्हाला ज्ञान सांगतो असं नाही, तुमच्या द्वारा आम्ही त्या अक्षराचं ज्ञान करून घेतो. विठ्ठल विठ्ठल.
अभंग मोठा असल्यामुळे लवकर येऊ अभंगाकडे आणि करू प्रयत्न तुमच्या मदतीने, श्री गुरूंच्या मदतीने. खर तर वक्ता हा निमित्त असतो. पुन्हा समोरचे जसे मायबाप आहेत त्याचे, तसे वक्त्याला पाठीमागे देखील एक शक्ती असते, ती गुरूंची शक्ती असते. पाठीमागे गुरुजन आणि समोर श्रोतेजन, याच्यामध्ये वक्ता सहज रीतीने न चालता चालतो. तुम्ही आषाढी पंढरपूरला येता की नाही, एकादशी दिवशी तुम्ही प्रदक्षिणेच्या रस्त्यानं चाला, तुमची न चालता प्रदक्षिणा होईल. कळलं का तुम्हाला मी बोलतो? खाली पाय टाकावेच लागत ते, मागचे लोटतात तर पुढचे सरकतात, न चालता चालणे. विना तिकीट प्रवास नव्हे, विना पायाचा प्रवास. या कथा कीर्तनामध्ये मागे गुरुजनांची शक्ती रेटा देते, पुढे श्रोते वाढ देतात आणि आम्ही सहज रीतीने ते चालत असतो. त्यामुळे जे चिंतन आपणास करायचे आहे ते त्या शक्तीने, त्या साह्याने करायचं. तिसरी एक गोष्ट महत्वाची अशी की ज्या निमित्ताने हा उत्सव इथे सुरुवात झाला, निमित्त तसं चांगलं शोधलं गेलंय. संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने उत्सव होतात, देवाच्या जयंतीच्या निमित्ताने होतो, काही ठिकाणी आपलं वार्षिक उत्सव म्हणून होतो. असे उत्सवाचे अनेक कारण आहेत, सप्ताहाचे कारण आहेत. काही ठिकाणी तर फार जबरदस्त कारण असतं सप्ताहाचं. पहिल्या सप्ताह करणाऱ्याशी जमत नाही म्हणून दुसराच, त्यांचं निमित्त विठ्ठल तो त्या गल्लीचा हा या गल्लीचा, तो त्या समाजाचा हा या समाजाचा, याच्यातूनही बऱ्याच सप्ताहाचा जन्म होतो. त्यापैकी या उत्सवाचा जो का कोण जाणे कोणाच्या डोक्यातून निघाली ही चंपाषष्ठी, तो चंपाषष्ठी शब्दच वक्त्याला कष्टी करतो. पर सगळेजण पिछेशी आई आगे दाखाय. ज्यांचा चंपाषष्ठीचा उत्सव म्हणा किंवा घरातला तो सण आहे साजरा करण्यात ज्यांचं आयुष्य गेलं ते म्हणतात आम्हाला काही सांगता येत, आणि केलं तर जन्मभर ती तळी उचललीच, भरीत रोडगा केलाच. आणखी काय काय विधी असतो कोण नाही त्या दिवशी. परवा आहे ना आता चंपाषष्ठी, वजा असतात का त्या दिवशी सुरू होतात वर्ज कसले आले. कळलं, मोठ्या कष्टाने ज्यांनी चंपाषष्ठी गाठली. विठ्ठला त्यांच्या संयमाचं कौतुकच आहे. षष्टी पर्यंत काय वांगे खायचे नाही, चातुर्मासामध्ये कांदे खायचे नाही. तर एक मोठी गंमतच असते, ते एक व्रताची उपासनाही आहे आणि त्यात थोड्याशा काही गमती घडत असतात. गमती घडत. मला तर वाटतं चंपाषष्ठीच्या दुसऱ्या दिवसापासून ती वांगी महागच होती. आता कमी भाव असेल मागे, खात नाही मागून खायचे ठरले तर मग मागची कसरच काढायची ना, सगळं इतके दिवस खाल्ले नाही. त्या कांद्याच्या बाबतीत तसंच बघा, चातुर्मास खायचं नाही. त्यामुळे ज्या दिवसापासून बंद, एकादशीच्या अगोदर, आषाढ शुद्ध एकादशीच्या अगोदर 2 दिवस त्या नवमीचं नाव आहे, माहिती तुम्हाला? तिचं नावच काय, कांदे नवमी. त्या दिवशी जे काही करायचं ते काय करून करायचं, कांदे टाकूनच करायचं. प्रामुख्यानं तर कांद्याची भजी मुख्य पक्वान मध्ये मेनो.
ते कांदे नवमीच. पण काही करायचं तर कांदे नाही. ते थालीपीठ करायचे, काय काही करायचं, कांदे खूप खूप खाऊन घ्यायचे आणि मग 4 महिने थांबायचं आणि मग चातुर्मास संपल्यावर पुन्हा त्यांचा बेत पाहायचा. कशाचा? कांद्याचा. अशा रीतीचे काही गमती आहेत, नियम आहेत. तेव्हा हा सण बऱ्याच वर्षापासून कुळधर्म चाळी, विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. विठ्ठला विठ्ठल. तेव्हा या सणांची व्यवस्था, पर्यायाने समाजाची व्यवस्था म्हणजे सांसारिक जीवन आहे. सांसारिक जीवन तसं बंधनातलं जीवन आहे. फार साधक परमार्थ करणारी माणसं सांसारिक जीवनाची उपेक्षा करतात. साधारण आहे, हलकं जीवन आहे, ते सांसारिकच आहे. पण खऱ्या अर्थाने सांसारिक मनुष्य देखील अनंत नियमामध्ये अडकलेला आहे, बंधनामध्ये अडकलेला आहे. खरं म्हणजे तो चालतो, वागतो, राहतो फार चांगला, पण त्याचं फळ नाशिवंत आहे. इथे त्याला धोका आहे. कष्ट फार मोठे पण फळ नाशिवंत आहे. इथे तो आहे. शेतीच्या मालकाचा मुलगा आणि शेतीच्या मालकाने शेतीवर ठेवलेला नोकर, या दोघांमध्ये कष्ट कोणाचे जास्त आहेत? नोकराचे कष्ट जास्ती होते. माझं वाक्य कळलं की नाही कोण झाले? नोकराचे कष्ट किती होते? आता तितके नाहीत. पूर्वी नोकर ठेवला की त्यांनी शेतीवरच राहायचं, कधी कधी गावात यायचं, घरी यायचं, राहायचं शेतीवरच. आताचा नोकर त्याच्या उलट आहे, तो राहतो गावातच, कधी कधी शेतीवर जातो. आता तर महिन्याने कोणी राहतच नाही म्हणतात. सालाने तर प्रश्नच सुटला, आता रोजाने. आणि तो रोजही सकाळच्या 10 पासून चालू होतो. सकाळपासून नाही, सकाळचे 10 ते संध्याकाळचे 6. पुढे तुमचं तुम्ही पहा. विठाला हा विठाला. मला एक मुद्दा सांगायचा. मालक आणि मुलगा, आपलं नोकर आणि मुलगा किंवा मजूर आणि मुलगा. मजुराला काम अधिक आहे त्या माना, पण काम खूप असलं तरी फळ मर्यादित. फळ मर्यादित. मुलाला काम कमी आहे की म्हणून नाहीच म्हटलं तरी मोठ्याची मुलं कशाला काम करतात, पण फळ किती आहे त्याला? मजुरापेक्षा कोणापेक्षा जास्त? मजुरापेक्षा जास्त का मालकापेक्षाही जास्त? म्हटलं तर मालकाच्या पेक्षा. मालकाचा मुलगा म्हणजे मालकापासून त्या मुलाला त्याला नुसते पैसे नाही मिळवायचे, त्याचं घरदारही मिळवायचंय किंवा त्याच आहे ते. मुलाचं जो बाप असेल मालक, त्याचं काय काय सर्वच आहे. जरा गमतीने पुढे बोलायचं झालं तर नाही, त्या मुलाचा हा मजूर आहे. या मालकाचा तो शेतीत काम करणारा मजूर आणि त्या मुलाचा हा मजूर. उलट त्या मजुराला महिन्याला पगार आहे, याला तोही बिनपगारी. करायचं ते मुलाकरताच करायचं. मुलाची भूमिका ही भक्ताची भूमिका आहे.
आणि मजुराची भूमिका ही संसारिकाची. विठ्ठला विठ्ठला. आणि मग मजुराला सर्व काही केलंच पाहिजे. न करता त्याला दिवस घालवता येणार. मजुरी करतो आणि त्यातल्या त्यात मालक मूर्ख असेल तर मग मजुराची आणखी पाहिजे. शेतावरून मालक फिरण्याकरता आले, आणि मजुराला विचारलं की मालक आपलं बाबा तू मोटर चालू केली का, पाणी दिलं का? मजूर म्हटलं साहेब पाणी कसं काय द्यायचं, दिलं नाही. कशामुळे दिलं नाही? पाऊस चालू होता. मालक लगेच म्हणते अरे पाऊस चालू होता म्हणजे काय झालं, छत्री धरायची आणि पाणी द्यायचं. विठ्ठला विठ्ठला. पावसाळ्यामध्ये सुद्धा छत्री अंगावर घे पण पिकाला कशाला दे. पण हे मालकाला कसं कळावं म्हणून मूर्ख मालक आणि फजिती मजुराची अशी स्थिती होते. म्हणून मजुराला करावंच लागते हे मला सांगायचं. तसं संसारी जीवन आपल्याला जगायचं ना, मग विधी ते पाळी निषेधाते गाळी मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. जेवढे जेवढे वर्षाचे नियम, वर्षाचे विधी, वर्षाचे सण येतील तेवढे करावे लागतात. विठ्ठला विठ्ठला. आणि करायचे कशासाठी? संसारिक जीवन सुरळीत सुरस्थित व्यवस्थित संरक्षित चांगलं राहावं एवढ्या करा. याच्यापासून काही मोक्ष मिळवायचा आहे ही स्थिती नसते. मोक्ष मुक्ती भक्ती हे त्यांच्या कोशातले शब्द नाही. त्यांच्या कोशातले शब्द एवढंच आहे की सगळं माझं आपलं ऐहिक पारलौकिक जीवन सुखाचं व्हावं आणि सुखाचं होण्याकरता हे नियम हे सण ह्या गोष्टी नियमाने कराव्या लागतात. आणि म्हणून मग असे मला जे बोलायचं होतं की हा उत्सव आहे याचं निमित्त असं आहे की ते सर्वस्पर्शी आहे. एरवी दुसरे निमित्त कोणाचे उपयोगाचे आहेत तर कोणाचे नाही. हो, परवा माऊलीची आळंदीची पुण्यतिथी झाली म्हणजे समाधी 16 झाला. माऊलीची पुण्यतिथी नाही. पंचांग करते लोक लिहितात तो चुकीचा आहे. तिथे समाधी 16 आहे, संजीवन समाधी आहे, त्यामुळे पुण्यतिथीचा प्रश्न तेथे नाहीये. पुण्यतिथीचा प्रश्न नाही. पण तिथे सुद्धा जमलेले जे जे साधक आहेत तेच माऊलीची पुण्यतिथी सर्वांची का साधकांची? ज्ञानराज माझी योग्याची योग्यांची माऊली ज्ञानियांचा शिरोमणी. म्हणजे तो सोहळा आळंदीला जमले, लाखो लोक जमले, पण कोट्यावधीतून लाखो जमले. तशी ही जी चंपाषष्ठी हा सण आहे हा कुणाचा सण आहे? मग सर्वांचाच आहे का काहींचा आहे? सर्व जे संसारिक आहेत त्यांचा एक प्रकारचा सण आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून फार गोड एक ती संस्कृती आहे. या सणाचं दैवत त्या देव्हाऱ्यातच असतं प्रत्येकाच्या घरामध्ये. कोणतं? खंडेराव. दुसरं दैवत कुलदैवत कुळदेवी. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. तेव्हा देवी आणि खंडेराव हे प्रत्येक घराण्याची कुळदैवत एक प्रकारची. काजी कुळदैवता भजे. विठ्ठला विठ्ठला. असो या नियमाकरता जगताची धारणा करणारे हे जे सण आहेत यांची व्यवस्था राहावी याकरता घराण्यामध्ये परंपरेची एक प्रकारची व्यवस्था आहे.
कुळदैवत तर तेच आहेत, घरातली माणसं बदलत जात, बदल होतो. पणजोबा गेला, आजोबा आले, आजोबा गेला, वडील वडील गेले, मुलगा मुलगा गेला, पुन्हा नातू, असं चालत आलं पुढे. पण ते देव्हारे बदलले नाहीत, ते देव्हारे तेच आहे, ते दैवत तेच अशा रीतीचे आहे. आणि या दैवतांची सुद्धा जीवनामध्ये भौतिक दृष्ट्या जीवनाचं संरक्षण करण्याकरता आवश्यक आहे. विठ्ठल विठ्ठल हा हा ज्या वर्षापासून म्हणा, जेव्हापासून हा उत्सव सुरू झाला तेव्हापासून कार्यकर्ते हे सेवेचं आमंत्रण देतात ना. आम्हालाही असं वाटतं की बरा एखादा नवीन विषय चिंतनाला आहे. नवीन म्हणजे जुनाच खरा, पण जुन्या गोष्टीचं नवीन चिंतन करण्यासारखं. पण आम्ही जरी हे ठरवत असलो तरी आम्ही थेट इथे येईपर्यंत पुन्हा या विषयाला स्पर्श करायला वेळ ज्याला आपण म्हणतो, किंवा त्या संदर्भातले काही संदर्भ, कारण हे रूढीने चालत आलेले सण आहे, समाजाच्या जनमानसात ते फक्त आहे. मगाशी मी बोलून दिलं, पिछे से आई आगे दाखले. खरं याच्यातलं प्रत्यक्ष मला तर तो चंपा शब्दाचा तत्वता अजून अर्थ समजलेला नाही. चंपा हे नाव काय आहे? मी आपलं पुस्तकापेक्षा काही जुन्या माणसांनाही विचारतो, वेळ चालू म्हणून, अहो तुम्हाला तरी माहिती आहे का चंपा षष्ठी काय आहे? ते म्हणतात ते दरवर्षी होत असत. दुसरं म्हणतात ते कुलदैवत आहे. कुलदैवत आहे गोष्ट, षष्ठी ठीक आहे, नाथ षष्टीप्रमाणे पंचमीच्या दुसऱ्या दिवशी येते ती. पण चंपा काय? पुणे आणखी या वर्षी चंपा षष्टीला खंडेराव आणि ती भानू त्यांचं लग्न झालं होतं. एकाने आपल्या एका माऊलीने तर असं सांगितलं, ते म्हटले चैत्र शुद्ध पौर्णिमेला हळद लागली म्हणाले या दोघांची, हळदी लागली आणि पौषामध्ये लग्न झालं. म्हणजे हळदीचं आणि लग्नाचं अंतर. विठ्ठल विठ्ठल हा हा लोकरूढीतील भाग आहे, समजुती आहे. दैवत आहे, जेजुरीला फार मोठं अधिष्ठान आहे आणि प्रत्येक घरामध्ये खंडेरावाचं दैवत आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. आणि सांगेन मी आपल्याला, जोपर्यंत देवाचाही देव जो परमात्मा त्याची भक्ती जीवनात निर्माण होत नाही तोपर्यंत याची भक्ती तितकीच महत्वाची. विठ्ठला विठ्ठला हो, यांची उपेक्षा करून चालणार. आता खंडेरावाच्या उपासनेला जे तमोगुणाचं स्वरूप देण्यात आलं होतं नाही का, बळी देणं, कोंबड बकर आदी आदी असं स्वरूप आलंय त्याला. वस्तुतः देवता आणि दैवत म्हटल्यानंतर अशा स्वरूपाची त्यालाही काही आवड असेल असं मला वाटत नाही. भक्तच आपल्या रुचीनुसार, आवडीनुसार आणि देवाचे उपचार करतात. यापेक्षा आमचे गुरुजी मामासाहेब एक वाक्य सांगत असत की देवाच्या नावाने आपल्या वासना पूर्ण करण्याचा माणसं प्रयत्न करतात. विठ्ठल विठ्ठल आणि कदाचित असे असेल
की बाबा मांसाहार आवडतो, कोंबड बकर आवडतंय का, तुला वाटतं ना? मग शास्त्राधिकाने सांगितलं असं की बाबा तू मग देवी असेल, खंडेराव असेल, यांचं स्मरण कर, यांच्या पुढे तो बळी दे आणि मग खा. तुला खायचं असेल यांना नैवेद्य दाखव आणि मग तू खा. याचा अर्थ ते केलंच पाहिजे नैवेद्य आणि ते मग सेवन केलं पाहिजे किंवा खाल्लं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. कदाचित एवढ्या मोठा देव, कुलदैवत असं त्याला म्हणायचं आणि त्याच्या समोर हे अमंगल नैवेद्य दाखवायचा, त्याला दाखवल्याशिवाय तू खाऊ नकोस. यामुळे एखादा विचारवंत असा म्हणेल की हे अमंगल नैवेद्यात करणंही नको आणि खाणंही नको, ते टाळलं पाहिजे. स्वैर करण्यापेक्षा विधीत त्याला आणण्याचा प्रयत्न केला. सदैव आपण पाहतो पूर्वीचा इतिहास मांसाहाराचाच समाजाचा इतिहास होता. सततच मांसभक्षण आधी करायचे. त्याच्याऐवजी देवाला नैवेद्य दाखवून तो एक, म्हणजे याचा अर्थ ते देवालाही आवडतं असं नाही, याला आवडतंय पण याला बंधनात टाकण्यासाठी ते विधी सांगितलेले आहेत. अगदी अलीकडे रामकृष्ण परमहंसाचा एक दृष्टांत असा. आणि रामकृष्णांचं नाव सर्वजण जवळजवळ ऐकून आहे. कोणाचे गुरु? विवेकानंदांचे गुरु. स्वामी विवेकानंदांचं नाव सगळ्या अविवेकानंदांना माहित आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यांचं नाव माहित आहे म्हणून रामकृष्ण परमहंसाचं नाव माहित आहे. जगात प्रसिद्ध आहेत नाव आहे. साक्षात्कारी पुरुषांचा प्रभाव आणि तेज काय असतं त्याचं दर्शन या दोन नावातून करत. ते रामकृष्ण परमहंस देखील काली देवीचे, काली मातेचे साक्षात्कारी. काली माता म्हटलं की समाधी लागावी त्याला, म्हणून का त्यांची उपासना, काली मातेची उपासना करणारी जे इतर सामान्य लोक आहेत त्या दर्जाची होती का? त्याच काली मातेच्या साक्षात्काराने ज्यांनी जगाला अहिंसेचा मार्ग सांगितला, ती काली माता हिंसा करण्याच्या दृष्टीने कशी आवडेल त्यांना? तेव्हा रामकृष्ण परमहंस होते. त्यांच्याकडे अनेक लोक यायचे आणि अनेक लोक येत असताना एक अट्टल दारुड्या मनुष्य यायचा. तो त्यांच्या पायाजवळ बसायचा. मग जे दर्शनाला येणारे सात्विक निर्व्यसनी ते लोक परमहंसांना सांगायचे की स्वामीजी, तुम्ही त्या अमुक अमुक माणसाला पाया सुद्धा पुढे देऊ नका, तो पात्रतेचा नाही, तो योग्यतेचा नाही, दारू पितो तो आणि तुमच्या पाया पडायला येतो. रामकृष्ण परमहंस मगाशी म्हटल्याप्रमाणे काली मातेचे साक्षात्कारी पुरुष झालेले असल्यामुळे त्यांना सर्व समानच दिसणार ना. त्यांना ही विषमता कशी राहील? साक्षात्काराचं स्वरूपच हे आहे. सर्वाभूती पाही एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. त्यांना समविषम दिसणार नाही. आपल्याला हे आपतर भेदाने आपलं हृदय पोखरलं गेलंय. हा आपला, हा दुसऱ्याचा, हा तिसऱ्याचा. किती भेदभाव असतो. घरातल्या घरामध्ये सुद्धा आपलं लेकरू आणि जावेचं लेकरू, जावेचं म्हणजे जाऊबाई, जाऊबाईच म्हणतात आता. ही तिची जाऊ, ती हिची जाऊ, एकत्र न राहू, दोघी दोन्हीकडे जाऊ. पण अशा जात असल्या तरी काही दिवस तरी एकत्र राहतात आणि त्यावेळेला एकत्र मुलं जेवतात. ते एकाच ताटामध्ये ती सगळी पोर, त्या पोरांचा एकात्म भाव आणि दृष्टी फार निर्मळ असते. मोठी माणसं एकत्र एका ताटात नाही तितके लवकर जेवायला बसत, मान्य करणार नाही. पण लहान लेकर
2 ताट वेगळे दिले तर ते ताट फेकून दिलं आणि त्याच्याच ताटात जाऊन जेवण. अखंडत्व जणू काही त्यांच्या अनुभवाचं आहे, पटलेलं आहे त्यांना. मग एकाच ताटामध्ये 4 लेकरं जेव घालायचे असतात आणि एखादीच बाई घरात कुटुंब असलं, बाकी बाया दुसरे कामं करतात, ते एक बाई त्यांना खाऊ घालते. पण खाऊ घालताना सगळ्यांना सारखं नाही ना, ते आपलं जे लेकरू आहे त्याला 4 घास, तेव्हा शेजारच्या किंवा जाऊबाईच्या लेकराला एखादा दुसरा घास, आणि त्याचा फायदाही चांगला होतो. याला शौचाला लागते त्या लेकराला, त्याला जास्त खाऊ घालते. आणि ज्याला खायला कमी मिळालं ते टुनटुन उड्या मारते विठ्ठला विठ्ठला. तेव्हा असा भेदभाव आपल्या हृदयात मुरलाय. रामकृष्ण परमहंसाचं कसं राहा. तेव्हा सर्वात्मबोधाने ते परिपक्व असल्यामुळे त्यांना काही हे पटेना. लोक सांगत होते की याला बाजूला लोटा, याला जवळ घ्या. मग रामकृष्ण परमहंस त्याला म्हटले की रे बाबा, तू दारू पितो, समाज जवळ ये, मग दारू तरी सोड माझ्याकडे यायचं असेल तर, आणि दारू सोडायची नसेल तर मला तरी सोड. दोन्हीपैकी एक धर, गुरूंना तरी धर, नाहीतर दारू. आम्ही सुद्धा, आम्हाला पूर्वी जाणं, आमच्या मराठवाड्यामध्ये ते लोक विड्या फार पितात. नाशिक जिल्ह्यात विड्या पिकतात, विड्या बांधल्या जातात. विड्या तयार होतात कुठे? जिल्ह्यात. आणि खपतात कुठे? मराठवाड्यात. नाशिक जिल्ह्यातले लोक विड्या बांधून घर बांधतात. विड्या बांधून घर बांधतात. आमच्या मराठवाड्यात लोक विड्या पिऊन घर विकतात. हे तरी सोड. आम्ही आपलं असंच मागे उपदेश करायचो, कारची वेळ घेऊ नका, आम्हाला तरी सोडा, नाही तर विडीला तरी सोड. ते असे बहादर निघाले, त्याने आम्हाला सोडून दिलं, विडी नाही सोडली. बरोबर रामकृष्ण बरोबर, बाबा तू दारू तरी सोड. मला तर नाही आवडलं, मला दोन्हीही सुटणार नाही. तो मोठा कठीण, त्याच्या वाचून होणार नाही तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार. मग रामकृष्ण परमहंसाने मार्ग काढला. ते असं कर, ठीक आहे, दारू पितोच तर पी, पण एक काम कर, जिथे कुठे पित असतील तिथे पहिल्याने मला अर्पण कर. मला काय कर, नाहीतर तुम्ही बघा दारू पिणारी माणसं अर्पण करतच असते. तुम्ही सगळ्यांनी तो खेळ पाहिला की नाही? कोण हा खेळ या सुरुवात करण्याच्या अगोदरचा हा खेळ आहे. आता ते दारू पिणारे लोक, आपल्याला तर देवीचं मंदिर एकाच ठिकाणी, त्यांना विश्वरूप दर्शन होत असतात. त्या पेल्यामध्ये अशी 2 बोटं बुडून ती पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर चौकडे देव. आमचा जन्म गेला एकादशी करताना ज्ञानेश्वरी वाचा, अजून 1 ठिकाणी देव दिसत. आणि दारू पिणाऱ्याला इकडे तिकडे चहूकडे. विठाला विठाला. तेव्हा मला गुरुला म्हणून तू ती अर्पण कर आणि मग पीत जा. तो ना ठीक आहे, हा मार्ग चांगला. आणि म्हणून त्याने तो त्याला समोर आला की आपलं रामकृष्ण गुरुजींना अर्पण करायचे. रामकृष्ण अर्पणम असतो, रामकृष्ण अर्पणम असतो असं म्हणायचं. परिणाम काय झाला? गुरूंचं पवित्र नाम सतत उच्चारल्यामुळे त्याचं चित्त शुद्ध झालं. आणि शुद्ध चित्तात असा विचार जागा झाला पुढे की ही अमंगळ वस्तू मी गुरुला अर्पण कशी करतो? माझे गुरु तर पवित्र, आणि जे अर्पण करतो ते अपवित्र वस्तू पवित्र गुरुजींना कशी अर्पण करू? करणं चुकीचं आहे. आणि ते अर्पण केलं नाही तर घेताही येणार, कारण अर्पण केल्याशिवाय घ्यायचे नाही असं नाही. मग ते अर्पणही करणं नको आणि घेणं नको. तसं देवदेवताला हे कोंबड बकऱ्या दी मारा आणि मग खा, मग दारू प्या,
हे जे शास्त्राने सांगितलं ते खरं याच्यापासून निवृत्त होण्यासाठीच, प्रवृत्तीसाठी नाही. विठ्ठला विठ्ठला मग हा विचार काहीच्या ठिकाणी जागा झाला. मग ते म्हटले नाही नाही, आपल्या कुलदैवताला पुरणपोळीचा नैवेद्य देऊ, पण हा अमंगळ नैवेद्य दाखवायचा. कित्येक जण त्याच्यापासून सुटले. अशा रीतीने या कुलदैवताची उपासना अशाही रीतीने केली जाते, पण तामस, राजस आणि सात्विक अशी ती एक प्रकारची असते. मला वाटतं या उत्सवाने या कुळ देवतेच्या सणाला रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण यापैकी कोणत्या गुणाची असा जर उत्सव कथा कीर्तनाने झाला तर मग कोणत्या गुणाची जोड दिली? कोणत्या गुणातून? सत्वगुणातून. मग अशी सांगितलं तो तमोगुण. आणि तो विचार तुम्हाला पटणार नाही, तो सांगा. हा जो भजन पूजनाचा उत्सव आहे ना, हा सत्वगुण देखील नाही. ही सत्वगुणाची उपासना नाही आपली, ही सत्वगुणाच्या ही पलीकडची. कारण सत्वगुण रजतमाच्या सापेक्षच आहे. सत्वगुण हे कशाच्या सापेक्ष आहे? रज आणि तमाच्या सापेक्ष आहे. ते निस्त्रय गुण्यो भवार्जुन, तू गुणत्रया ते अव्हेरी. दोनच गुण टाकायचे नाही, तिन्ही गुण टाकायचे. विठ्ठला विठ्ठला असे तिन्ही गुण जे टाकतात ते वैष्णव होतात, ते वारकरी होतात, ते भजन पूजन करतात, ते गळ्यात तुळशीची माळा घालतात आणि माळ घालून पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये खेळ खेळतात. खेळ मांडियेला खेळ मांडियाला वाळवंटी वैष्णव भाग्ये वैष्णव भाग्ये अभिमान केला पावनी. अभिमान केला पावनी. हरे हरे एक लाजती पायी अशा रीतीने तीन गुणाच्या पलीकडे जीवन गेलं की ते मग खेळकर बनत, खेळत असत. तीन गुणात आहे तोपर्यंत कर्म आहे, खेळ नाही. कर्म वेगळं आणि खेळ वेगळा. खेळातही माणसं दमतात आणि कामातही दमतात, पण काम आणि खेळ वेळही जातो दोन्हीमध्ये सुद्धा. स्वयंपाक करण्याचं काम आहे, दुकानात बसण्याचंही काम आहे, शेती करण्याचंही काम आहे, नोकरीमध्ये 4-8 तास ड्युटीवर जाऊन बसणं हे सुद्धा काम आहे. तर त्या ड्युटीवर तर ऑफिसमध्ये तर काहींना बसण्याचं काम आहे आणि काहींना कामाचं काम आहे. अलीकडच्या लोकशाही पद्धतीमध्ये फार वेगळे अनुभव येतात कामाचे. एका मुख्य ऑफिसरने तक्रार केली की हे जवळचे लोक, म्हणजे जवळचे काम करणारे लोक गडबड करत असल्यामुळे मला निवांत झोप येत नाही. माझे थोडी आरती पुढे दुःखे आरंभळे पुत्र
चौऱ्याशी नाचते फेरा लक्ष चौऱ्याशी लक्ष चौऱ्याशी नाचते फेरा. हे चालणं आहे, कळत नाही किती चाललो, किती जन्म झाला फेरा. गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा. तात्पर्य तेच जीवन आहे, पण जीवनामध्ये काम करायचं की खेळायचं. खेळ कामामध्ये मी करतो आणि मला याचं फल पाहिजे असा अभिलाष असतो, अभिमान असतो. आणि लहान लेकरं खेळतात, त्यांना अभिमानही नाही. आणि किती खेळलो म्हणून काय पगार मिळणार, काय मनधन मिळणार, काय नाही. त्याला खेळ म्हणतात. खेळ मांडीला हो का खेळ तुम्हाला आता उत्कृष्ट. हा वैष्णवांचा खेळ आहे, हा गोड खेळ. काम नाही काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी विठ्ठला विठ्ठला. आणि अशा रीतीचं काम करणारी माणसं पाप पुण्यात सापडतात. पाप पुण्यामुळे जन्म मरणात सापडतात. म्हणजे खेळ करतात ना, अभिमान नाही अभिलाषा नाही, त्यामुळे होणारा खेळ त्यांना जन्म मरण देऊ शकत हो. खेळ खेळे परी दैन सापडे, तो एक खेळिया शहाणारे. म्हणून खेळी खेळी. माझा अजून एक प्रश्न आहे की त्या भजनी मालिकेमध्ये रविवारच्या अभंगामध्ये हे सगळे पंढरीचे भक्तांचे खेळ्यांचं एक प्रकारचं वर्णन केलंय. याचा एकच विचार वाटतो की एरवी बुधवार म्हटलं की पांडुरंगाचा वार मानून मग तिथे काही बोलावं विठ्ठल पहा विठ्ठल पांडुरंग कांती ते अभंग संयुक्तिक. रविवारच्या अभंगामध्ये अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगारा ठीक आहे, त्यात संबंधच आहे. पण या खेळ्यांचा काय संबंध, तो एकच भाग असा वाटतो की खंडेरावादी सर्वच देवांचाही देव पांडुरंग आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून त्याची जी खेळी आहे तेच खंडेरावादिकाचे एक प्रकारचे भक्त होऊ शकतात. खंडेराव देखील तोच एक प्रकारचा होतो, देवीही तोच होतो. आपला देखिला देखिला माये देवाचा देव असो म्हणून खेळ मांडीला वाळवंटी घाई. मोठ्या जोराने मोठ्या वेगाने मोठ्या उत्कर्षाने उत्साहाने खेळ मांडणे. कोण आहे इथले खेळ कर वैष्णव भाई रे. वैष्णव हे या जगात माणसं वेगवेगळ्या पदव्या लावून घेण्याचा प्रयत्न करतात. घेण्याचा म्हणजे घेतात. जन्माला आला, बालपण आहे, तरुणपण आहे, विद्यार्थी आहे, पुढे पतिराज होतो, पुढे पिता होतो. वैष्णव कोण? वैष्णव जनतो तेने काही काय उपाधी लावून घ्यावी जीवनामध्ये, या मनुष्य देहाला काय म्हणून घ्यावं? वैष्णव म्हणावं. काय म्हणावं? वैष्णव. वैष्णव. तुकोबाराने एका ठिकाणी किती गोड असं म्हटलंय, वैष्णव. विठ्ठला विठ्ठला नलगे जाणावे नेनावे, गावे आनंदे नाचावे, प्रेम सुख घ्यावे या वैष्णवा संगती. नेनो प्रकार अनेक आम्ही नामाचे धारण. नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण याला वैष्णव असं म्हणतात. आणि हे वैष्णव खेळतात, वाळवंटात खेळतात. वाळवंट म्हणजे रखरखीत वाळवंट. खर तर आपलं जीवन हे वाळवंटच आहे आणि या वाळवंटामध्ये खेळायचं आहे. विठ्ठला विठ्ठला वैष्णव भाई रे. आणि खेळता खेळता याला खेळ का म्हणायचं? या खेळामध्ये क्रोध नाही,
अभिमान नाही, काम नाही, वासना नाही, क्रोध अभिमान केला पावटणी. आता अभिमान गेल्यानंतर एक एका लागती आई रे. पंढरीच्या लोकांना हे अभिमान पाया पडे जन एकमेका, म्हणून एक एका लागती पाहिजे. आणि खरोखर जीवनातला अभिमान गेला की आनंदाच्या लाटा वर येतात. विठ्ठला विठ्ठला. नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नाचते रे. नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे काळावरी घातली कास एक एका काळावरी घातली कास एक एका तेव्हा नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. अभिमान गेला, गायनाचे उडे अभिमानाने जीवनाला ताटस्थ्य येत, मूर्छा येत. तो दूर व्हावा. तो गेला ना तर आनंदच आनंद आहे. कळलं? पाण्यावरचा फेस दूर झाला, पाणीच पाणी. तसा अभिमान नष्ट झाला की सुखच सुख, आनंद कल्लोळी. नाचती आनंद. म्हणून मगाशी तुम्हाला जरा जड वाटलं असेल, नाचायला लावलं खूप. ते म्हणाला असं काही आरंभापासून आम्ही कधीच नाचलो नाही. बरीच माणसं घर सोडून नाचतच नाही. नाचायचं झालं तर कुठे नाचतात? पाहिजे तेवढं नाचतात. बायको सांगेल तसं नाचतात, पोरं सांगतील तसं नाचतात, काय सगळे सांगतील तसं नाचतात. माणसं संसारात नाचतात, परमार्थात फक्त वाचतात. वाचायचं आणि संसारात नाचायचं. तेव्हा नाचणं ही एक भक्ती आहे. भक्तीचा तो गोड प्रकार आहे, योग्यापेक्षा मोठा प्रकार आहे. योगी तर ध्यान लावून अगदी शरीर निवात दीपवत चित्तम असा बसतो. काही हलू द्यायचं नाही, अंग शरीर डोळे. पण नाच, ह्या भक्ताचं नाचणं तर हात पाय कान नाक डोळे सगळ्या निश्चितो नाचतो. योग्यापेक्षा मोठं एक प्रकारचं नाचणं आहे. आपल्याकडे 3 भक्तीचे 3 व्यासपीठ आहे, 3 मूळपीठ आहे. नामस्मरण कथा कीर्तन ही नारदाची भक्ती आहे. याचे मुख्य कोण आहे? व्यासपीठावर बसून प्रवचन करणं ही कोणाची भक्ती आहे? भगवान व्यासाची भक्ती. आणि घाम येईपर्यंत नाचून नामस्मरण करणं ही कोणाची भक्ती?
तुका म्हणे रुद्रा अंजनीची त्याने त्या बिचारा मारुतेरा मरकटी योनी तिथे व्यवस्थित चिपळ्या वगैरे कुठे, चिपळ्याच्या ऐवजी मला वाटतं का चुटक्या. माता राम 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 माता राम 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 माता राम राम गण राम 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 गोत राम 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 कुल राम 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 शिव राम 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 सुख राम 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 दुःख राम 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 शत्रु राम 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 मित्र राम 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 चित्त राम 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 चित्त राम 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 जन राम 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 वन राम 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 मन राम 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 राम. अशी सुटकी नाही. आपल्यातले ते बघतात परिवारापैकी लहाने चांगलं म्हणतात ते आणखी रामनाम संकीर्तन सगळ्यांनी आपापल्या परीने चाली लावून म्हणावं. काही काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हे रामनाम संकीर्तन सामुदायिक चालू झालंय. जो हरिपाठ ग्रंथ आपल्यामध्ये पूर्वी आला त्याला जीवन संजीवनी आपण म्हटलो. मग अशी मला सांगण्याची आठवण राहिली नाही आणि पहिल्याने संख्येने फार कमी होतात तुम्ही, त्यामुळे सांगितलं नाही. नाहीतर एका एका कीर्तनामध्ये 1,000 प्रती जातात त्या आणि 1,00,000 प्रतीपर्यंत जो संकल्प होता तो आता 65,000 आला. पुढच्या टप्प्यामध्ये 75,000, नंतर 85, नंतर असं ते 10,000 पहिल्या प्रतीचा आलेलं धनद्रव्य दुसऱ्या प्रतीत टाकायचं, दुसरीचं तिसऱ्या, आपलं ते एक चालू आहे. आणि त्यामध्ये रामनाम जीवन संजीवनी हे जे नामस्मरण म्हटलं ते 108 वेळा आहे. माऊलींचा हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, संतांचे हे संजीवक अभंग अशा रीतीचं सोहळा. तेव्हा हे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी पायाने नाचायचं आहे, मुखाने पवित्र गाणे आणि मगाशी जी नामावळी ती ही वळी, नामावळी म्हणायची ती ही आहे. कोणती? करता राम 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 हरता राम राम हरता राम 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 भोगता राम 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 मुक्ती राम 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 भक्ती राम 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 युक्ती राम 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 ध्यान राम 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 ज्ञान राम राम राम. हो पवित्र गाणे नामावळी रे. काय झालं या नामाने आणि असं नाचण्याने? हे नाचती वैष्णव वीर रे. हे नुसते वैष्णव नाही, वीर झाले, शूर झाले. आणि या शूरांच्या शौर्यामुळे हे नामस्मरण करत असताना आपल्यावर चाल करून येणारा जो कलिकाळ शत्रू, त्या शत्रूवर यांनी कंबर कसली, कलिकाळावरी घातली कास. आणि तो त्याच्या पुढे, तो त्याच्या पुढे, तो त्याच्या पुढे, हा काळ सगळ्यांच्या पुढे धावू लागला, जीव घेऊन पळू लागला. कलिकाळावरी घातली कास. आणि हे ज्ञान वैराग्य भक्ती या बाबतीत एक एकाहुनी बळी रे. अशा रीतीने बलवान वैष्णवांचं हे वर्णन केल्यानंतर
या वैष्णवांची बहिरंग लक्षणं कोणती हे अभंगाच्या तिसऱ्या कडे येतात. विठ्ठला विठ्ठला गोपीचंदन उठे तुळशीच्या माळा गोपीचंदन उठे तुळशीच्या माळा हर मिरवी कळा हर मिरवी कळा टाळ मृदंग घाई पुष्पाचा वृषावा टाळ मृदंग घाई पुष्पाचा वृषा टाळ मृदंग घाई पुष्पाचा वृषाव टाळ मृदंग घाई पुष्पाचा वृषाव टाळ मृदंग घाई पुष्पाचा वृषा अनुपम्य सुख सोहळा रे अनुपम्य सुख सोहळा रे नाचती आनंद कल्होळी अनुपम्य सुख सोहळा रे सुख अभंगाच्या तिसऱ्या कडव्यात यांची बहिरंग लक्षणं काय आहेत या खेळणाऱ्या वैष्णवांची कोणती लक्षणं गोपीचंदन उटी तुळशीच्या आणि हार मिरविती गळाने अशा रीतीने ही शोभणारे सुंदरशे वारकरी वैष्णव यांच्याजवळ भजनाची साधना कोणती आयुध कोणती लढण्याची टाळ मृदंग गाई पुष्पांचा वर्षा पुष्पवृष्टी लावणी मृदंग श्रुती आणि असा हा जो सोहळा हा सोहळा जगात कुठेच नाही अनुपम्य सुख सोहळा रे विठ्ठला विठ्ठला या सोहळ्याच्या निनादामध्ये या सोहळ्याच्या नादामध्ये या सोहळ्याच्या नाचण्यामध्ये एखाद्या दुसऱ्यालाच नाही तर सर्व समाजातील घटकांना समाधी लागून गेली विठ्ठला विठ्ठला हा
असो अभंगाच्या चौथ्या कडव्यात लुब्धली नादी लागली समाधी. बरं का, सर्वांना वैष्णवाचा हा नाच, वैष्णवांचा हा खेळ, वैष्णवांची ही साधना सर्वांनाच लुब्ध करून टाकणारी आहे. लागली समाधी कुणाला? इकडे मूढ जन नरणारी लोक आहेत. अगदी त्यांना मूर्ख म्हटलं जात. लौकिकामध्ये मूर्खाच्या अनेक स्वरूपाच्या व्याख्या आहेत. विठ्ठल विठ्ठल हा 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 अशा रीतीने स्वतःचाही कल्याणाचा विचार ज्याला कळत नाही, जगाचं तर नाहीच नाही, अशी मूढ जन नर नारी आणि सर्वसामान्य अशा प्रकारचे लोक यांना समाधी लागते. पण मग कोणी म्हणेल हे सामान्य लोकांच्या समाधीचं साधन आहे, विशेषांचं काय? नाही, एकाच या साधनाने मूढापासून तर मुक्तापर्यंत पंडित, ज्ञानी, योगी, महानुभव या सर्वांचं एक साधन, एकची. ते सिद्ध आणि साधक ह्या शब्द मागे घ्यायचे. पंडित, ज्ञानी, योगी, महानुभव, सिद्ध, साधका एकच. विठ्ठल विठ्ठल आणि असं सर्वांना समाधी लावणार एकच एक साधन असल्यामुळे त्या एका साधनामध्ये सगळे प्रवाह एवढे विरून गेले की आपली जात काय, आपला वर्ण कोणता, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रादी वर्ण, 18 पगड जाती, आश्रमादी, हा सगळाच भाव विरून गेला आणि सगळे एका प्रेमामध्ये नाचू लागले. ही गोष्ट अभंगाच्या 5व्या कडव्यात. वर्णाभिमान विसरले जाते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाजर फुटत तरी वर्णाभिमान विसरले याती, कैका लोटांगणी जाती. एवढा अभिमान नष्ट होऊन प्रत्येक प्राणी मात्रामध्ये प्रभूच विलसत आहे असं दर्शन झाल्यामुळे आपला वर्णाभिमान, जात्याभिमान, वयाभिमान, विद्याभिमान सगळेच जाती वगैरे विसरून एक एकाच्या पुढे लोटांगण घातलं तरी ते त्यांना कमी वाटायला लागलंय. एवढा समोर तो एक प्रकारचा देव आहे. हे ज्यांना ज्ञान नाही ती माणसं समोरून मोठा मनुष्य म्हणवणारा एखादा विषय जरी आला तरी सुद्धा ती लवत नाहीत, वाकत नाही. कशी वाकत नाही? ज्ञानोबारायच्या भाषेत लाटणे ऐसा न नव्हे, लाटणं
लाटणं म्हणजे मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात आला असेल. माता माऊल्यांचा तर प्रश्न आहे, ते त्यांच्या कपाळालाच पुजले. कोणतं? माणसाच्या ते फार परिचयाचं नाही तेवढं. माणसाचं बायकोच्या रागातामात कदाचित ते त्याच्याकडे आलं तर आलं. त्याला हवे ते लाटणं. ज्ञानोबा म्हणतात लाटण्यासारखी वाकतच नाही ती माणसं. मला एक प्रश्न पडला की माऊलीच्या उपमेमध्ये म्हणा किंवा दृष्टांतात हे लाटणं कसं आलंय? थेट स्वयंपाक घरातलं लाटणं. खूप विचार केल्यावर लक्षात आलं की बरोबर ज्ञानोबारायांनी ती शोधून उपमा काढली की ते लाटणं वाकत नाही. ते न वाकण्याचं कारण आहे त्याच्या दोन्ही बाजू अशा बारीक असतात निमुळत्या आणि मध्येच गट्टू असतो जाड असं. कसा वाकेल? तसा अभिमानी मूर्ख माणसाच्या ज्ञान आणि भक्ती दोन्ही बाजूंनी मुळत्या आणि अभिमानाचा गट्टू जाड असतो मध्ये. कसा वाकाव? लाटणे ऐसा न लवे पाथर जेवी न द्रवी. तेव्हा इथे मात्र खडी साखरेचा खडा पाण्यात टाकल्यावर विरघळावा किंवा मीठ विरघळावं त्याप्रमाणे याचा अभिमान विरून गेला. वर्ण अभिमाने विसरली जाती एकेका लोटांगणी जाती रे. आणि निर्मळ चित्ते झाली नवनीती. लोणी जसं आसार भाग टाळून सार काढला जातो तसं त्याचं चित्त लोण्यासारखं झालं. आणि यांच्या या भजनामुळे इतरांना माणसांना पाजर फुटतील या अंतनावर काय पाषाणा. आता पाषाण म्हणजे काही दगडच नव्हे, दगड हृदयाचे. काही माणसं दगडाच्या हृदयाचे, मातीची या खोळी. दगड आला पोटाशी विठाला विठाला. पुढच्याचा प्राण गेला तरी हृदयाला पाझर न फुटणारी माणसं आहे. इथे मात्र असा बदल होतो. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात आता प्रभूची भक्ती प्रभूचं प्रेम हृदयात जाग झाल्यामुळे आणि अभिमान काम क्रोधादी विकार नाहीसे झाल्यामुळे आता या जगात काहीच राहिलं नाही. काही मिळवायचं नाही, काही आणायचं नाही, काही करायचं नाही. करायचं तो एकच भगवंताच्या नामाचा जय जयकार. विठ्ठल विठ्ठल. होतो जय जयकार आणि त्या जय जयकाराने आकाश दुमदुमू लागलाय. गर्जत अंबर. होतो जय जयकार गर्जत अंबर. कशामुळे? मातले वैष्णव वीर रे. प्रभू प्रेमाने ह्या वैष्णव वीर मातले गेले. मध्ये माते तया नाही. देवा दीड दमडीची दारू पिलेली माणसं उन्मत्त होतात. हात याने तर ब्रह्मरस ब्रह्मरस केलं. ते गुरुरे मामासाहेब म्हणायचे ते दारू पिलेलं राजाच्या मिरवणुकीला समोरून आडवं झालं. ते चाललं होतं तिकडून राजाची आली मिरवणूक. ती दारू पित असं कोलाट्या एवढ्या खात खात चाललेलं. राजेसाहेबांनी प्रधानजीला पाठवलं आणि प्रधानही सैन्य गेलं त्याच्या पुढे त्याला बाजूला करण्याकरता. पण त्याला बाजूला करताना तो ठिकाणी नव्हताच. तो आता त्याने या प्रधानजीला विचारलं हे कोण आहे, म्हणजे समोरून कोण आलाय. दारू पिणारी फारच माणसं एक प्रकारचं कठीण असतात. एका पोलिसाने दारू लागले विचारलं तुला कळत नाही का मी कोण आहे, मी कोण आहे तुला कळतंय की नाही. तो म्हटलं तू माझ्यापेक्षा जास्त पिलास का.
दारुड्याची गोष्ट कठीण. तो म्हटला हे कोण आहे, हे कोण आहेत म्हटलं. अरे बाबा राजे आहेत ना. ते हत्तीवर बसलेले राजे, अंबारीत बसलेले ते राजे. तो दारुड असतो. म्हटला अरे राजा आहे तो, राजा हुआ तर क्या हो, मैं भी राजा हो, मी पण राजा. आता ते पायी चालत होतं, एकटंच होतं. मला वाटतं जे पिलं होतं ते दुसऱ्याच्या पैशाने पिलेलं होतं, त्याला कोणीतरी पाजलं. पण त्या नशेमध्ये ते उन्मत्त झालं. ते म्हटलं देखो ये अंबारी की और हत्ती की क्या किंमत. ही हत्ती आणि अंबारी दोन्ही मी विकत घेतो म्हटलं. तर प्रधानच्या लक्षात आला ते हे काय विकत घेणार, हे काही गिराईक ते नाही. पण असं म्हणतो म्हणून त्याने दुसऱ्या सैन्याकरवी पोलिसाकरवी त्याला आपलं पकडलं, तुरुंगात नेऊन ठेवून दिलं. ते म्हटले ही हत्तीची ना अंबारीची किंमत आता तुला नंतर सांग, आता जाऊन बस गप थोडस. मिरवणूक पुढे गेली, मिरवणूक आली राजाची. आणि मग पुन्हा याला आणलं एक 4-5 तासाने. आणि मग राजाच्या समोर उभं केलं. राजाला तसा आनंद वाटला. तो म्हटला माझ्या प्रजेमध्ये आणि माझ्या राजधानीमध्ये जर अशी माणसं असतील की माझी हत्ती आणि अंबारी विकत घेत असतील तर नक्कीच आपल्याला भूषणावह आहे. आत्महत्या करणारे नसेल बरे ना. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. लोकांच्या राज्यात भविष्यामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतील असे जर राज्य कारभार होत असेल, त्यापेक्षा माझ्या राज्यामध्ये माझीच हत्ती आणि अंबारी विकत घेत असेल तर देऊन टाकू, दुसरी आणू आपल्याला. त्याला आणलं. आणि आता सांग बाबा तुला हत्ती आणि अंबारी केवढ्याला घ्यायची. आता त्यावेळेला त्याची ती दारू उतरली होती. तो म्हटला अब मैं क्या लू, लेने वाली तू चले गई. विठाला विठाला. हा हा हा. दीड दमडीची दारू प्याला तो स्वतःला विसरतो. हा तो ब्रह्मरस प्याला. नाथ महाराज म्हणतात हे वैष्णव तर लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. मग आता ते देहावर कुठे राहिले. मातने वैष्णव वीर रे. आणि त्या वैष्णव वीरांनी तुका म्हणे सोपी केली पाय वाट. जो संसार सागर तरुण जाण्याकरता शेकडो जन्म घ्यावे लागतात, तो भवसागर तरुण जाण्याकरता भजन ही त्यांनी सरळ सोपी वाटच करून टाकली. तरावया भव सागर रे विठोबा बहुतेक वेळेला गवई मंडळी चाल म्हणायची अपेक्षा करत असत. नाही करणार काय आम्हाला चाल म्हणायला मिळत. पण आजचा अभंग असा आहे चाल न म्हणणे हेच बरे. आपली पाळी न आली तर बरं. तरी पण हरिभक्तीपरायण सुभाषभाऊ यांनी चांगली चाल लावली. मग अशी त्यातल्या हे सगळी नवी बरड जमीन काढायची. त्यामुळे जशी नाही तशी नाही. तेव्हा चाल करा, चाल म्हणा. तोपर्यंत तरुण कार्यकर्ते जे राहू दे चला. लहान मुलांना मी मगाशी सांगितलं होतं आपण की हरिपाठाची जी जीवन संजीवनी आहे ती समाजापर्यंत गेली पाहिजे. समाजाला कल्पना येत नाही तर तिकडे हरिपाठ सर्वांपर्यंत नेतील मुलं अथवा मुली आणि चाल येऊन आपली कीर्तनाची सेवा समाप्त होईल. होतो जय जयकार
गरजत अंबर होतो जय जयकार गरजत अंबर होतो जय जयकार मातली वैष्णव वीर मातली वैष्णव वीर इकडे हा आपल्या समोर जीवन सूर्यवणीचे पुस्तक येत आहे. फक्त 10 रुपयाचं पुस्तक आपल्या व्यवहारामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये वाचण्यासारखं पुस्तक आहे. सर्वांनी मातले वैष्णव वीर मातली वैष्णव वीर तुका म्हणे सोपी गेली पाय वाट तुका म्हणे सोपी गेली पाय वाट तुका म्हणे सोपी गेली पाय वाट पुरुष मंडळीकडे या. पोटे अप्पा पुरुष मंडळीकडे या. तरावया भवसागर रे तरावया भवसागर रे नाचत आनंदी कल्लोळी पवित्र गाणे नामावरी रे नाचत आनंदी कल्लोळी पवित्र गाणे नामावरी रे तरावया भवसागर रे तरावया सागर रे आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावरी कलिकाळावरी घातली कास कलिकाळावरी घातली कास एक एकाहून बळी रे निर्मळ कलिकावरी घातली कास तराव एक एकाहुनी बळी रे एक एकाहुनी बळी रे नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी काळामध्ये घातली कास
रे